आपण स्त्रिया ना, घरच्या कामांमध्ये, मुलांचं सर्व करण्यामध्ये इतक्या आपण बिझी असतो, इतके स्वतःला गुंतवून घेतो, की आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीरासाठी काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, हे आपण विसरून जातो. आणि लक्षात जरी असेल, तरी आपण दुर्लक्ष करतो. जाऊ दे, कुठे करत बसू, कुठे एवढा वेळ आहे, कुठे वेळ काढू, असं म्हणून कारणं देतो. काय असतं ना मैत्रिणींनो, आपण कारणं द्यायला लागलो ना, हजार कारणं समोर येतील. पण आपण एक स्टेप उचलली ना स्वतःच्या काळजी घेण्याकडे, तर आपण असे भरपूर फायदे आपल्या स्वतःसाठी करून घेऊ शकतो. काढा ना वेळ थोडासा स्वतःसाठी. रोजची कामं होतच राहतात. रोज आपल्याला ती करायचीच आहे. कोणीही तुम्हाला अवॉर्ड देणार नाहीये, की तुम्ही इतकं काम केलं म्हणून हा घे तुला अवॉर्ड. नाही. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कुठेतरी मनाला वाटतंच ना, की आपण आपली काळजी घेत नाहीये. चला तर मग या वुमन्स डेला काहीतरी स्वतःला स्पेशल प्रॉमिस करूयात, की मी स्वतःची काळजी घेईल, मी स्वतःकडे लक्ष देईल, मी मला प्रायोरिटी देईल आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगले चेंजेस होतात. आज केले सकाळी मस्तपैकी मठमुगाचे वडे आणि ते वडे वगैरे झाले, तर मला त्यानंतर केस धुवायचे होते. तर म्हटलं कधीच केसांची काळजी घेतली गेली नाहीये आणि मी मोस्टली केस धुण्याच्या आधी काही ना काहीतरी केसांवर अप्लाय करते. कारण सध्या वातावरण बदलतंय, थंडीमध्ये पण केस फार गळत होते. तर केसांची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. महागडे शॅम्पूज, ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा घरचे जर डी-आय-वायने जर आपले केस चांगले होणार असतील, तर थोडासा वेळ आपल्याला काढायलाच पाहिजे, हो की नाही मैत्रिणींनो? मग आपले केस असतील, शरीर असेल, स्किन असेल, जे काही तुमच्यामध्ये तुम्हाला बदल करायचे असतील, त्यासाठी थोडासा वेळ तुम्हाला काढावाच लागेल. तर आज मी काय बनवणार आहे, केसांसाठी एक जेल बनवणार आहे. कसलं बनवणार आहे? तर फ्लॅक्स म्हणजे जवस. ही आपल्या घरामध्ये असतेच. इतकी औषधी आहे ही. आता तुम्हाला मी सांगते, हे जे फ्लॅक्स असतात, जवस असते, त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं. ज्यामुळे आपले जे रफ, ड्राय, डल, डॅन्ड्रफ केस, वीक केस झालेले असतात, ते रिग्रो होण्यासाठी, त्यानंतर सॉफ्ट, शायनी, सिल्की होण्यासाठी मदत होते. केस जर आपल्याला असे स्ट्राँग पाहिजे असतील ना, तर आपले रूट्स केसांचे जे असतात, ते स्ट्राँग असले पाहिजे. मग हे जे आपण जेल बनवतोय ना, ते त्यासाठी उपयोगाला येतं, की आपल्या केसांचे रूट स्ट्राँग करतात, केसांना स्ट्रेंथ देतात, शाईन देतात आणि हेअर फॉल असेल तर तो बऱ्यापैकी कमी करण्यास मदत करते. पण हे सर्व करताना फॉलोड बाय तुमचं डाएट चांगलं पाहिजे, तुम्ही स्ट्रेस कमी घेतला पाहिजे, तुमची झोप व्यवस्थित पाहिजे, ह्या पण गोष्टी आहेतच. तर चला तुमचे पण केस गळत असतील, तुमच्या केस पण असे रफ झालेले असतील, अजिबात म्हणजे ड्रायनेस असेल, शायनच राहणार नसेल, तर तुम्ही सुद्धा फ्लॅक्स जेल करून बघा आणि केसांना लावा. तर इकडे मी 2 चमचे घेतलेला आहे फ्लॅक्स सीड्स. त्यामध्ये टाकलेलं आहे 2 ग्लास पाणी आणि आता हे गॅसवर उकळून घेणार आहे. किती मिनिट उकळवायचं? तर त्याची जेल कन्सिस्टन्सी तयार होते इथपर्यंत आपल्याला ते उकळू द्यायचं आहे. म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिट आरामात उकळायला लागतं हे. ह्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही कढीपत्ता टाकू शकतात किंवा मेथीदाणे टाकू शकतात. बेस्ट. हे डी-आय-वाय असतात ना, ते आपल्याला खरंच खूप फायद्याचे असतात आणि साइड इफेक्ट्स तर काहीच नसतात. पण आपण काय करतो, की कंटाळा करतो. जाऊ दे, कुठे लावू? माहिती आपल्याला केस गळतायत किंवा माहिती आपलं वजन वाढलेलं आहे, त्वचा कोरडी झालेली आहे, सगळं कळतंय. पण आपण बायका ते काहीच त्याच्याप्रती न करायचे कारणं शोधत असतो आणि कारणं स्वतःलाच देत असतो. ते आपल्याला कोणाला इतरांना द्यायचे नसतात. आपल्याला काय पडलेलं असतं, वेळेत झाडून घ्यायचं आहे, वेळेत स्वयंपाक करायचा आहे, वेळेत हे करायचं आहे, वेळेत ते करायचं आहे. सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आपल्याला कामं वेळच्या वेळी करायची आहेत, पण स्वतःकडे सुद्धा काळजी घेणं हे तेवढंच आपलं एक मेन काम आहे. आता वुमन्स डे येत आहे, तेव्हा चला स्वतःला प्राधान्य देऊयात, स्वतःची काळजी घेऊयात आणि मस्तपैकी कॉन्फिडंट वुमन बनूयात. तर इकडे हे केसांचं जेल आहे ते आता एक 10 मिनिट झालेले आहे, उकळतंय. मध्ये-मध्ये हलवत जायचं, नाहीतर मग फ्लेक्सिस खाली चिटकून बसतात. एक अशी जेल फॉर्मची कन्सिस्टन्सी तयार होते. ती झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. चेक करत राहायचं. खूप घट्ट आपल्याला जेल नाही बनवायचं आहे किंवा खूप पातळ पण नाही. कारण आपल्याला ते गाळता आलं पाहिजे. तर हे तुम्ही असे वेगवेगळे जे डी-आय-वायज असतात, ते केस धुण्याच्या आधी लावू शकतात. म्हणजे असं म्हणतात ना, की पोस्ट कंडिशनर अप्लाय करण्याच्याही पेक्षा जर प्री कंडिशनर तुम्ही केसांना काही करत असाल, तर ते जास्त उपयोगी ठरतं. आता केस गळतीसाठी जसं मी फ्लॅक्ससीड जेल वापरते किंवा कांद्याचा रस थोडंसं एलोवेरा जेल टाकून लावते. मेथीचं तेल जसं मी केलेलं आहे, चॅनलवर आहे, ते लावते. असे वेगवेगळे आपल्या घरच्या घरी घरच्याच सामानांमधून कमी खर्चामध्ये म्हणजे अगदीच काहीच खर्च नाही असं म्हटलं तरी चालेल. आपण वेगवेगळे पॅक्स, हेअर पॅक्स, जेल, क्रीम्स बनवू शकतो आणि आपल्या केसांची, आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो.
फक्त काय हवं असतं तुमच्या रुटीनमधला एक अर्धा तास तुम्हाला लागेल. तर इकडे बऱ्यापैकी कन्सिस्टन्सी झालेली आहे जेल फॉर्मची. मी खूप थिक नाही करत आहे, कारण मला केसांना लावायचं आहे. आता हे जर मला चेहऱ्याला लावायचं असतं, तर थिक असलं तरीसुद्धा चालतं. हे म्हणजे त्वचेसाठी सुद्धा खूप चांगलं आहे. आपल्या स्किनला जर फ्लॅक्सीड जेल लावलं, तर स्किन पण आपली सॉफ्ट होते आणि अशी म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर टिकून राहतं. पण मी खूप जास्त नाही लावत स्किनला, कारण उष्णता आता वाढत आहे म्हणून. तर इथे जेल तयार झालेलं आहे आणि आता मी ते फिल्टर करून घेत आहे. आता इथे 2 प्रकारे तुम्ही गाळू शकतात. एक तर चाळणीच्या मदतीने चाळा किंवा मग सुती कापड घ्या, त्यामध्ये हे टाका आणि त्याच्याने गाळा. त्याच्याने मी प्रेफर करते, पण आज म्हटलं चला झटपट करूयात म्हणून मी गाळणीने गाळत आहे. नाहीतर मग जे सुती कापड असतं आपलं त्याच्याने जर गाळलं तर एकदम सगळं मस्त व्यवस्थित जेल निघून येतं. आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. मग आपल्या केसांवर अप्लाय करायचं आहे. धुवायच्या आधी एक अर्धा तास लावून ठेवा आणि त्यानंतर कोणताही नॉर्मल शॅम्पू असेल, जो जास्त स्ट्राँग नसेल, त्याच्याने तुमचे हेअर वॉश करायचे आहेत. मग बघा तुम्हाला वॉश केल्यानंतर खूप तुमचे हेअर जे असतात ते सिल्की शायनी सॉफ्ट वाटतील. आता माझ्या केसांचं टेक्स्चर तरी रफ आहे, म्हणजे ओरिजिनलच ते तसे जाड आणि रफ आहेत. तर माझ्या केसांना जो उपयोग पडतो, तर तुमचे ऑलरेडी सॉफ्ट असतील केस, म्हणजे नॉर्मल केस असतील, तर ते नक्कीच तुमच्या केसांमध्ये तुम्हाला चांगला डिफरन्स कळून येईल. तर इथे थंड झालेलं आहे आणि आता मी हे केसांना लावणार आहे. म्हणजे खूप थंड नाही, पण वॉर्म, म्हणजे एकदम कोमट म्हणतो ना आपण, त्या टाइपचं हवं. तुम्हाला हवं तर ह्यामध्ये तुम्ही व्हिटॅमिन ईचे सुद्धा कॅप्सूल टाकू शकतात. ती पण आपल्या केसांसाठी चांगली असते. तर आता हे जे जेल आहे, ते आपल्या केसांच्या रूटपासून ते खालच्या टिपपर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीचं जेल गार झाल्यावर तयार झालेलं आहे आणि ते आता व्यवस्थित छान केसांना लावायचं आहे. म्हणजे मला फरक जाणवतो आणि मी अशाच गोष्टी पोस्ट करते व्हिडिओच्या माध्यमातून, की ज्या मला सूट झालेल्या आहेत, त्याच मी, म्हणजे ज्या मी ट्राय केलेल्या आहेत, त्या मी व्हिडिओजमधून सांगत असते. तर आता सर्वात आधी काय करायचं, कोणतंही आपल्याला तेल लावायचं असेल, कोणता पॅक लावायचा असेल किंवा अजून काही जेल वगैरे लावायचे असतील, तर सर्वात आधी केस विंचरून घ्यायचे, केसांमधला गुंता काढून घ्यायचा. तसंच जर लावला तर केस धुतो तेव्हा अजून जास्त तुटतात. तर माझ्याकडे इथे नीम वूड कोंब आहे. तर तो वुडन कोंबने काय फायदा होतो, की आपल्या केस जे स्टॅटिक तयार होतं त्याच्याने केस तुटतात बरेच. तसं होत नाही. बऱ्यापैकी केस कमी तुटतात. त्यामुळे वुडन कोंब खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला केसांना असं जेल छान लावून घ्यायचं आहे आणि अर्धा तास असे बांधून ठेवायचे आहे. आणि त्यानंतर हेअर वॉश करायचा आहे. हेअर वॉश करताना जास्त गरम पाणी वापरायचं नाही, कोमट एकदम वापरायचं आहे, म्हणजे केसांची मुळं डॅमेज होत नाही. तर असे वॉश केल्यानंतर बघा किती छान शायनी सिल्की झालेले आहेत केस. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.